अस्सल महाराष्ट्रीयन पद्धतीने जर कोळंबी रस्सा बनवायचा असेल तर ही रेसिपी तुम्ही कुठेही स्किप करू नका. नक्की व्हिडिओ पूर्ण पहा. त्यासाठी इथे मी अर्धा किलो कोळंबी साफ करून घेतलेली आहे. तर ही साफ कशी करायची त्याचा एक वेगळा व्हिडिओ आहे, तर तो तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर त्याला आपण स्वच्छ धुवून घ्यायचे, मॅरिनेट करायचे मीठ आणि लिंबू लावून. तसंच इथे वाटण करून घ्यायचं आहे. तर लसूण, अद्रक आणि कोथिंबीर, हिरवी मिरची आपण हे वाटून घेतलेलं आहे. ते कोळंबीला लावायचं. मीठ आधीच लावलेलं आहे. हा हिरवा मसाला लावायचा, लिंबू टाकायचा, चवीनुसार मीठ टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करून 15 ते 20 मिनटं मॅरिनेट करायला ठेवायचं. आता आपल्याला वाटण बनवायचं आहे. त्यासाठी चिंच, कांदा, कोथिंबीर आणि ओलं खोबरं घेतलेलं आहे. लसूण, अद्रक, जिरं आणि इथे मी माझ्याकडे लाल मिरची नव्हती म्हणून मी इथे तिखट थोड्या वेळ पाण्यामध्ये भिजवून ठेवलं होतं. ते जे वाटण मी दाखवलं ते आपण मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेलं आहे. ते कढईत तेल गरम केलेलं आहे. त्यामध्ये आपण जे वाटण केलं ते टाकायचं. तसंच आपण मिरचीची पेस्ट जी भिजवली होती ती टाकलेली आहे. या वाटणामध्ये अख्खे धणे आणि जिरेसुद्धा टाकू शकतात. मी इथे पावडर वापरलेली आहे त्याची. आणि छान असं तेल सुटेपर्यंत परतवायचं. त्यामध्ये कढीपत्ता टाकायचा. तेल सुटल्यानंतर त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आहे. तर थोडंसं मीडियम असं घट्टसरच अशी आपण ही भाजी बनवायची आहे. ओल्या खोबऱ्यामुळे आपसुकच त्याला दाटसरपणा येतो. तर गरम पाणी टाकायचं कधी पण. तर गरम पाणी टाकल्यानंतर भाजी पूर्ण ढवळून घ्यायची, छान उकळून घ्यायची. 10 ते 12 मिनटं छान उकळून घ्यायची. त्यामध्ये आपण गरम मसालासुद्धा टाकायचा आणि छान उकळल्यानंतरच त्यामध्ये आपण कोळंबी टाकायची आहे. कारण की कोळंबीला म्हणजे जवळपास 6 ते 7 मिनटंच लागतात आणि अगदी बारीक साईजची जर कोळंबी असेल ना तर 2 ते 3 मिनटातच होते. जास्त पण उकळली आणि जास्त शिजवली ना कोळंबी तर ती रबरसारखी होते. म्हणून त्याला शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. तर बघा आता तरी सुटलेली आहे आणि छान उकळलेला आहे रस्सा. आता आपण जे मॅरिनेट करून ठेवलेली कोळंबी आहे, प्रॉन्स आहे, ते यामध्ये टाकायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आणि मीठ चाखून बघायचं. आवश्यकता वाटल्यास तुम्ही मीठ इथे टाकू शकतात आपल्या चवीनुसार. छान ढवळून घ्यायची. बघा असं पटकन श्रिंप असे श्रिंक होतात. तर म्हणजेच असे गोल राऊंड शेपमध्ये होतात आणि त्याचा कलरही असं नारंगी होतो. म्हणजेच आपले कोळंबी आपली व्यवस्थित शिजलेली आहे हे लक्षात येतं. वरून थोडीशी पुन्हा कोथिंबीर टाकायची आणि गरमागरम भाताबरोबर किंवा तांदळाच्या भाकरीबरोबर ही भाजी खूप टेस्टी लागते. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडेल. रेसिपी आवडल्यास तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. एकदा सबस्क्राईब करायचं असतं, ते सुद्धा फ्री असतं. बेल आयकॉन प्रेस करायची असते म्हणजे तुम्हाला पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळतं. तर बघा कोळंबी छान शिजून झालेली आहे, अशी राऊंड शेपमध्ये झालेली आहे. त्याचा कलरही असा छान नारंगी कलर ऑरेंजिश झालेला आहे. तर छान असा आपला कोळंबी रस्सा तयार आहे. मस्तपैकी त्याच्यावर भातावरती टाकून छान असं ताव मारायचं. हो मंडळी, तुम्हाला रेसिपी पाहून नक्कीच तोंडाला पाणी सुटलं असेल, पण त्या नादात सबस्क्राईब करायला विसरू नका.